कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विनोद नारायण सुतार वय 29 वर्षे राहणार हळदी तालुका कागल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी विनोद सुतार हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र असून तो तब्बल 4 ते 5 दिवस फिर्यादी यांच्या घरी राहिला होता. याच दरम्यान घरातील लोखंडी तिजोरीमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं समोर आलं. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी कागल इथं चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या गेट जवळ सापळा रचून विनोद नारायण सुतार याला ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपीनं चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात 70,000 रुपये किमतीची अर्ध्या तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, 20,000 रुपये किमतीचे 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 20,000 रुपये किमतीचे 2.5 ग्रॅम वजनाचे 2 रिंग असा एकूण सुमारे 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि त्यांच्या टीमनं केली आहे.